कबड्डी महासंग्राममध्ये 3 वॉरियर्सची बाजी. शिवमुद्रा रोहिदास उपविजेता. पुलाची शिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी महासंग्राम 2026 स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रंगतदार झाला. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झालेल्या या थरारक अंतिम लढतीत 3 वॉरियर्स संघाने उत्कृष्ट खेळ करत शिवमुद्रा रोहिदास संघावर 29-23 अशी मात करून विजेतेपद पटकावले. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सामना चुरशीचा केला. मात्र निर्णायक क्षणी 3 वॉरियर्सच्या खेळाडूंनी अचूक चढाया व भक्कम पकडी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात 3 वॉरियर्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय राखत आक्रमण आणि बचाव या दोन्ही विभागांत वर्चस्व राखले. शिवमुद्रा रोहिदास संघाने शेवटपर्यंत जोरदार झुंज दिली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मात्र उत्तरार्धात 3 वॉरियर्सच्या खेळाडूंनी वेगवान चढाया करत गुणांची आघाडी घेतली आणि विजेतेपद आपल्या नावावर केले. स्पर्धेत शिवमुद्रा रोहिदास संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर तिसरा क्रमांक शिवसाई इलेक्ट्रिकल्स नागाव संघाने पटकावला. RR किंग संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेतील सर्व संघांनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेनंतर विविध वैयक्तिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अंतिम सामन्यास आणि बक्षीस वितरण समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव, उद्योजक संतोष बाटे, नितीन चव्हाण, भाजप तालुका ओबीसी अध्यक्ष अर्जुन चौगुले, संदीप तानवडे, ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार, उपसरपंच विजय जाधव, उद्योजक उदय खटाळी, शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सपोनी सुनील गायकवाड, संजय पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, कुमार पाटील, राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा कमिटी अध्यक्ष संभाजी भोसले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अध्यापक रावसाहेब मारापुरे यांनी केले. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळी, पुलाची शिरोली.